राज्यातील सगळ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर आता 21 डिसेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले जातील। निवडणूक आयोगानं राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून 21 डिसेंबरला मतमोजणी घेण्यासंदर्भातले आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत। मतपेट्या ठेवण्यात आलेल्या ठिकाणी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी आणि सुरक्षा उपकरणं कार्यान्वित करण्याच्या सूचना आयोगानं दिल्यात। दरम्यान 18 दिवस अधिक ईव्हीएम सांभाळावी लागणार असल्यानं प्रशासनासमोर अडचणी निर्माण होणार आहेत। राज्यातील सगळ्या 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेत। यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलंय। 21 तारखेच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे निकालाची तारीख आधी सुद्धा येऊ शकेल असं मुश्रीफ म्हणाले। आपण जे काम केलेलं आहे आपण मनपूर्वक आभार मानतो, उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, कारण 21 तारखेला निकाल आहे। तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, पण आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता मग निवडणुकाच कशाला घेता असा सवाल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाला केलाय। तर देशातील सगळ्याच स्वायत्त संस्था मर्यादा ओलांडून काम करतायत, त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलेली आहे। जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वायत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही। ही खेदजनक बाब आहे। तुम्ही एका बाजूला निर्णय पुढे ढकलता निवडणुकीचा जाहीर करायचा, मग निवडणुका घेताच कशासाठी? आमदार संतोष बांगर यांच्यावरती हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्यानं हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले। कळमनुरीमध्ये बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचं ते सांगितलंय। ईव्हीएमचं बटन दाबताना बांगर यांनी महिलेला सूचना दिल्या। या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। तर मतदान केंद्रामध्ये बांगर यांनी मोबाईलचा देखील वापर केल्यानं गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीमध्ये झालेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संतोष बांगर यांना फटकारलंय। किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना सुनावलंय। एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र लोकसभेत गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीनं सूचना देतात वगैरे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। शिवसेनेचे विकास गोगावले समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यात सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली। सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झालाय। दरम्यान या ठिकाणी आता रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आढावा घेतलाय। त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। दरम्यान या संदर्भात भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सुनील तटकरे रडीचा डाव खेळत असल्याचं विकास गोगावले म्हणाले। काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले, परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वळून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे।
विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्यासाठी आलेले गुंड हे सुनील तटकरेंनी पाठवले होते असा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आम्हाला वारंवार गुंड म्हणणारे त्यांनीच हे षडयंत्र आखल्याचा आरोप देखील गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केलाय. तर तुमच्या गुंडांना आमच्या कार्यकर्त्यांनी जशास तसं उत्तर दिलंय असा आरोपही गोगावलेंनी केलाय. तर चौकशीतून सत्य समोर येईल असंही ते म्हणाले. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. मतदान संपण्याच्या काही वेळाआधी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सावंतवाडीत बाचाबाची झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांची गाडी अडवल्यानं ही सगळी बाचाबाची झाली आहे. दरम्यान आमच्या बूथ जवळून भाजप नेत्यांनी वेगानं नेल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला केंद्रावरती अडवल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान रक्षा खडसे पोलिसांना जाब विचारत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर आले. त्यावेळी अशीच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप रक्षा खडसेंनी केलाय. तर खडसेंकडूनच बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. इथं अलाउड नाहीच आहे, हेच तुम्ही बघितलं पाहिजे. हेच तर आम्ही थांबवायला आलेलो आहे ना, हेच तर थांबवायला आलेलो आहे. हे जे सुरू हेच तर चुकीचं आहे ना. हे दमदाटी हा काय प्रकार चालू आहे? हे दमदाटीचाच प्रकार आहे ना. जर त्यांचे लोक जाऊन तिथं धमक्या देत असतील उमेदवारांना आणि हे सांगत असतील की याला बटन दाबा त्याला बटन दाबा, आम्ही हेच सांगतो की नियमाने काम करा तुम्ही. काही झालेलं नाही. त्यांचं घेतलं ते कोण होते, त्यांचं नाव आहे मतदार यादीमध्ये, त्यांनी आधार कार्ड दाखवलेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मतदान करू दिलेलं आहे. पण मग आता यांचा जर डाऊट असेल तर व्हेरीफाय करू परत. ओके. पण मग जर आधार कार्ड आहे जर बोगस नाही तर मग त्यांना ताब्यात काय घेण्यात आलेलं आहे? अरे बोगस नाही तर आता कुणी म्हटलंय यांच्यावर चौकशी करा. चौकशी करणं काम आहे का नाही बेसिक? दॅट्स ओके. किती जण आहे सर? अरे 2 जण आहे ना, काढले फोटो. चला. नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी स्प्रेनं हल्ला करण्यात आलाय. किरण गोजरे यांच्यावरती स्प्रेनं हल्ला झालाय. मतदानानंतर वादावादीतून झालेल्या हाणामारीच्या वेळी हा स्प्रे हल्ला करण्यात आला. या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातो. बीडमधल्या गेवराईतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या राडा प्रकरणात एकूण 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर पंडित आणि पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर भिडले होते. याच प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात पवार आणि पंडित यांच्यासह इतर गटातील 22 जण आणि इतर अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतदान केंद्रावर राडा झालाय. बोगस मतदान करताना 4 जण पकडून दिल्यानं हा राडा झालाय. या सगळ्या प्रकारादरम्यान मतदान प्रतिनिधींनी बोगस मतदारांना चोप दिला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. बुलढाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावरती बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्यानं आणि शासकीय कामात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. लातूरच्या औसामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील केबी हसीना उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर राडा झालाय. मतदानासाठी पैसे का वाटताय असा सवाल विचारल्यानं एका नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर मतदान केंद्रावर काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत पुढची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मतदान केंद्राच्या आतमध्ये जाण्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये हा सगळा हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं.
अकोला जिल्ह्यातील अकोटमधील अंजनगाव रोडवरच्या मुलांच्या उर्दू हायस्कूल मतदान केंद्रावर काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मतदान केंद्रातील निवडणूक प्रतिनिधींमध्ये झालेला वाद बाहेर कार्यकर्त्यांमध्ये आल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगवलंय तर चौघांना ताब्यात घेतलंय. राज्यभरात काल मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रावर राडा झाला. अनेक ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक्स पोस्ट केली आहे. हिंसाचाराला लोकशाहीत कोणतंही स्थान नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. तर अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असंही अजित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये लहान मुलांकडून मतदान करून घेण्याचा प्रकार उघडकीस आलाय. चिखलीच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा प्रकार समोर आलाय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक आमदार श्वेता महालेंनी मतदान केंद्रावरती जात निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलंय. अनेक वृद्धांचं मतदान लहान मुलं करत असल्याचा प्रकार नियमबाह्य असून निवडणूक कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आता नागरिकांनी केलेली आहे. शिर्डीमध्ये महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय. शोभा सुनील शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलाय. शोभा शिंदे मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच त्यांच्या नावानं मतदान झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वागचौरे यांनी चौकशीची मागणी केली. मी मतदानला आले पण माझं मतदान झालं नाही. दुसरी बाई करून गेलेली. मागच्या बारीन बी असंच झालं होतं. फोन आला तर त्यांचं नाव नाही माहिती झालं म्हणे तुमचं मतदान झालेलं आहे. भंडाऱ्यामध्ये 40,000च्या रोकडसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मतदान केंद्राच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली. सदर इसमाच्या वाहनाच्या डिकीमध्ये ही रक्कम आढळून आल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. या इसमाकडून जप्त केलेली रक्कम ही कोणाची आणि कशासाठी त्यानं जवळ बाळगली होती याचा आता पोलीस शोध घेत आहेत. येवल्यामध्ये उमेदवाराचे पैसे वाटताना समर्थक कार्यकर्त्याला नागरिकांनी पकडलंय. कार्यकर्ता शिंदेच्या शिवसेनेचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत असल्याचा संशय व्यक्त केलाय. यावेळी नागरिकांनी कार्यकर्त्याला सोप दिलाय. पैशाच्या पाकिटांसह कार्यकर्त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये मतदान केंद्रावरील अधिकारी कमळाला मतदान करायला सांगत होता असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं केलाय. दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि फेरनिवडणूक घ्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यावेळी पोलीस, निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे हे नेते खर्डेकर चौकात एकत्र आले. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना दिसले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.